सबमर्सिबल मोटर ओपनिंग. ही आहे 6 इंची सबमर्सिबल मोटर. हिची क्षमता 12.5 HP असते. ही पाण्याच्या आत बसवलेली असते. आता वाइंडिंग चेक करण्याकरता ही मोटर ओपन करताना पाहू. हा आहे मोटर ठेवायचा स्टँड. हा रोटेट होतो. ह्या मोटरमधून स्टार्टिंग करता स्टार कनेक्शनच्या 2 केबल्स बाहेर येतात. हा आहे गाईड बुश. हे आहे ऑइल शील्ड. डस्ट आत जाऊ नये आणि आतील पाणी बाहेर येऊ नये म्हणून हे बसवतात. आता स्पॅनरच्या सहाय्याने हे नट्स लूज करून घेतात. नंतर गरज असेल तर हॅमरने ते ठोकतात. ही प्लेट बाहेर काढतात. नंतर ह्या वायर्स कट करतात. वाइंडिंग परत करायचे असल्यामुळे वायर्स कापल्या तरी चालते. हे ग्रूव्हनट रबर काढून घेतात. नंतर मोटर फिरवून मागचा भाग ओपन करतात. खोलताना स्पॅनरने नट बोल्ट्स लूज करतात. नंतर हॅमरने झाकण लूज करतात आणि ते उघडतात. ह्याला रोटर बेस असे म्हणतात. हा आहे रबर डायफ्रॅम. नट रिंग्ज काढून घेतात आणि रबर डायफ्रॅम सुटा करतात. नंतर हॅमरच्या आणि स्क्रूड्रायव्हरच्या मदतीनं हे थ्रस्ट बेअरिंग कव्हर काढून घेतात. हा आहे थ्रस्ट बेस आणि हे आहे थ्रस्ट बेअरिंग. थ्रस्ट बेअरिंग कार्बन अथवा गन मेटलचे असते. ही आहे सर्क्लिप. बेअरिंग बाहेर येऊ नये म्हणून याचा वापर केला जातो. आता बेअरिंग बाहेर काढतात. हे काढताना मागून आणि पुढून 2-3 वेळा धक्का देतात आणि नंतर पुढून पुश करून बेअरिंग बाहेर काढतात. ही बेअरिंग की किंवा चावी आहे. हा खालचा बुशिंग हाऊसिंग आहे. यात गन मेटलचे बुशिंग असते. बुशिंगला प्ले जास्ती असेल तर बेअरिंग खराब होऊ शकते. असे बुशिंग बदलावे लागते. हे आहेत स्टड. ही आहे ओ रिंग. मोटरचे लॉकिंग ह्या ओ रिंगमुळे होते. आता स्टड फिरवून आतली लॉकेटर सर्क्लिप काढतात. ही ओ रिंगला लॉक करते. ही आहे ओ रिंग. ही आयर्नची असते. ती वाइंडिंगवर घासू नये म्हणून मायलर पेपर बसवतात. हा आहे वरचा हाऊसिंग. आता रोटर बाहेर काढतात. हा आहे शाफ्ट. हे आहे स्टॅम्पिंग. यात कॉपर स्ट्रिप्स बसवतात. ते एक प्रकारचे वाइंडिंगच असते आणि हे सर्व मिळून रोटर तयार होतो. हे आहे वाइंडिंग. याला पीयूसी कोटिंग असते. हे जर शॉर्ट झाले तर बदलावे लागते. त्याकरता त्याचे टर्न्स, गेज, पिच, कनेक्शन, कंपनी डिटेल्स, तारीख आणि ग्राहकाचे नाव याची आधी नोंद करतात. ही सबमर्सिबल पीयूसी इन्सुलेटेड वायर आहे. हिचा गेज 1.1 आहे. कूलिंग करता ह्या मोटरमध्ये पाणी भरतात. पीयूसी कोटिंगमुळे ही वायर पाण्यात देखील खराब होत नाही. हा आहे वॉटरप्रूफ जॉइंट. हा रबर मटेरियलचा असतो.
पीच जॉईंटवर ह्याचा पॅच लावतात. नंतर चिकटपट्टी लावतात. आता आपण वाइंडिंगचे कनेक्शन पाहू. कनेक्शन वरच्या बाजूस असते. तेथील सर्क्लिप, ओ रिंग आणि मायलर पेपर काढतात. वाइंडिंगचे क्रिम्पिंग सोडवतात. वाइंडिंग वायर्स मोकळ्या करतात. यामध्ये 3000 RPMच्या 6 कॉइल्स असतात. याचे कनेक्शन स्टार डेल्टा असते. ते सुरुवात आणि शेवट असे जोडलेले असते. आता वायरचा गेज मोजतात. त्याकरता मायक्रोमीटर वापरतात. मायक्रोमीटर 0 करून मग वायरला जोडतात. या वायरचा गेज 1.1 आहे आणि इन्सुलेशन 0.2 आहे. या मोटरचा पीच 10-12 असा आहे. आता आपण टर्न्स मोजूया. त्याकरता वायर कट करतात. पीच नंबर 12 मधली कॉईल पुढच्या बाजूने ओढून घेतात. ही आहे पीच नंबर 12 मधली कॉईल. हिचे वजन करून नंतर तितकेच वजन आत भरतात. वजनाची नोंद करून ठेवतात. यामध्ये एकूण 37 टर्न्स आहेत, ते देखील नोंदवून ठेवतात. अशाच प्रकारे पीच नंबर 10 मधले टर्न्स मोजावेत. हे 35 टर्न्स आहेत. नंतर सर्व कॉइल्स काढून घ्याव्यात. अशा रीतीने सबमर्सिबल मोटर ओपन करतात.